आज राज्यातील काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. ती कुठे होईल? नमस्कार, मी किरण वाघमोडे. तुम्ही पाहतात हवामान अंदाज आणि बातम्या. आणि आज 23 जुलै आहे. सकाळचे 9:30 वाजलेत. पाहूया येत्या 24 तासात राज्यातील हवामान कसे राहील. तर सर्वात प्रथम म्हणजे जे चक्राकार वारे आहेत, ते मध्य प्रदेश, राजस्थानच्या आसपासच्या भागामध्ये पाहायला मिळत आहेत. आणि मान्सूनचा आस असलेला जो पट्टा हा राजस्थान, मध्य प्रदेश होणार थोडासा पुन्हा एकदा उत्तरेकडे सरकू लागलेला आहे. त्यामुळे पावसाचा जोर आता पुन्हा एकदा थोड्याफार प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. पण आजच्या दिवस राज्यातील पावसाचा जोर हा टिकून राहील. चक्राकार वारे आहेत, वेगवान वारे वाहत आहेत. इकडे अरबी समुद्रातून उत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकण किंवा महाराष्ट्राच्या बऱ्याच भागांमध्ये वाऱ्याचा वेग वाढलेला आहे. त्यासोबत जे ढग आहेत, तुम्ही पाहू शकता की इकडे उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये तीव्र पावसाचे ढग आहेत आणि याच ढगांमधून पावसाची शक्यता आहे. पुणे घाट, नाशिक घाट अतिवृष्टी सक्रिय आहे आणि आत्ता जर आपण सॅटेलाईट इमेज पाहिली, तर नाशिकच्या घाटाकडे तर पाऊस आहे. पण गेल्या 24 तासात खास करून रात्रीपासून ते पहाटेपर्यंत किंवा सकाळपर्यंत नाशिक शहरातही अतिशय मुसळधार स्वरूपाचा पाऊस झालेला आहे. 90 ते 100 मिलीमीटर पावसाची नोंद नाशिक शहरात झाली. त्यानंतर ठाणे, पालघरचे सुद्धा काही भाग आहेत. अतिशय जोरदार पाऊस सक्रिय आहे. पुणे घाट असेल, त्यानंतर अहिल्यानगरचे पश्चिम भाग आहेत. याही ठिकाणी सुद्धा मुसळधार पाऊस सक्रिय आणि मध्यवर्ती भागापर्यंत या ठिकाणी संततधार पावसाची पाहायला मिळते. नाशिकच्या पूर्वेकडील भागामध्ये सुद्धा पाऊस आज थोडासा चांगला पडत असतोय. त्यानंतर छत्रपती संभाजीनगरचे पश्चिम भाग, जळगावच्या भागामध्ये मध्यम पाऊस सक्रिय आहे. त्यानंतर तिकडे यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूरचे थोडेसे भाग, अमरावतीचे एक दुसरे भाग, ढगाळ हवामान, हलक्या मध्यम सरी, सांगली याही ठिकाणी हलक्याशा सरी पावसाच्या या सकाळ-सकाळी पाहायला मिळतात. रत्नागिरी, सिंधुदुर्ग किंवा इकडे गोव्याकडे सुद्धा ढगाळ हवामान, थोडासा पाऊस सरी सक्रिय आहेत. आणि येत्या 24 तासामध्ये हा जो काही पाऊस होतोय नाशिक आणि पुणे घाटात, त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग बऱ्याच ठिकाणी होईल. नदी पात्रात पाणी पातळी वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे नदी किनारी जर तुम्ही राहत असाल तर काळजी घ्या. बरेचसे पाणी आता नाशिककडून छत्रपती संभाजीनगरच्या जायकवाडी धरणाकडे सुद्धा पोहोचणार आहे. चांगली गोष्ट आहे. जसं की मागच्या पावसामुळेच पुण्यातून जे काही उजनीकडे पाऊस पोहोचला म्हणजे पाणी जे पोहोचलं, त्यामुळे उजनी धरणामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये पाणी पातळी झपाट्याने वाढली आणि आताही पुण्याकडून उजनीकडे आता पुन्हा एकदा पाणी बऱ्यापैकी येणार आहे. आणि जर इथे 24 तासाचा सांगितला अंदाज, तर इकडे नाशिक घाट असेल, त्यानंतर धुळ्याचे अतिपश्चिमेकडील भाग असतील. मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस किंवा अतिवृष्टी होण्याची शक्यता राहील. पुणे घाट अतिमुसळधार किंवा अतिवृष्टी, पालघर, ठाणे अतिमुसळधार किंवा अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे आणि यामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या जी काही धरणं आहेत, त्यातही खूप चांगली वाढ होणार आहे. गेल्या 24 तासाचा चांगला पाऊस झालेला आहेच. त्यानंतर इकडे साधारणतः सातारा घाट असेल, पुण्यात राहिलेला दक्षिणेकडील घाटाचा भाग असेल, मुसळधार ते अतिमुसळधार किंवा एखाद्या ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता ही पाहायला मिळण्याची शक्यता आहे. नंदुरबारचा पश्चिम भाग मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता ही पाहायला मिळेल. त्यासोबत मुंबई, ठाणेचा राहिलेला भाग, रायगड, रत्नागिरीचे काही भाग मध्यम ते मुसळधार किंवा एखाद्या ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता. कोल्हापूर घाट, लगतवरती सिंधुदुर्ग मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता किंवा एखाद्या ठिकाणी झाली तर अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची नोंद होऊ शकते. तसेच नाशिकचा बराचसा भाग आहे. अहिल्यानगर पश्चिम, पुण्यासह मध्यापासून थोडेसे पश्चिमेकडील भाग असेल, मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस किंवा नाशिकच्या बऱ्याचशा भागांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळेल. म्हणजे जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहील. त्यानंतर धुळे, जळगावचा भाग असेल, छत्रपती संभाजीनगरच्या अतिपश्चिमेकडील काही तालुके आहेत. या ठिकाणी आपल्याला मध्यम ते जोरदार किंवा एखाद्या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस या या भागामध्ये पाहायला मिळण्याचा अंदाज आहे. तसेच अहिल्यानगर मध्यापासून पश्चिम भाग, पुणे मध्यापासून थोडंसं पूर्वेकडील भाग असेल, थोडासा पूर्वेकडील भाग, या भागामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते जोरदार पाऊस तरी पाहायला मिळतील. सातारा पश्चिमेकडील भाग असेल, मध्यम ते जोरदार पाऊस तरी पाहायला मिळण्याची शक्यता ही आहे. त्यानंतर मग इकडे बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली उत्तर भाग, भंडारा, गोंदिया या ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात मध्यम पाऊस किंवा हलका मध्यम पाऊस किंवा एखाद्या ठिकाणी थोडासा जोरदार पाऊस पाहायला मिळू शकतो. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूरचा काही भाग आहे. चंद्रपूर, गडचिरोली इ हा भाग आहे, यवतमाळ. विखुरलेल्या स्वरूपात मध्यम किंवा हलकासा पाऊस राहील. काही ठिकाणी वातावरण कोरडे सुद्धा राहील. सगळीकडे पावसाचा अंदाज सध्या नाही. अहिल्यानगरचे
थोडेसे मध्यापासून पूर्वेकडचे थोडेसे भाग, पुण्याचा पूर्व भाग, सातारा, कोल्हापूरचे पश्चिमेकडील भाग असेल, सांगलीचे पश्चिम भाग, हलक्या मध्यम सरी 1-2 ठिकाणी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. सोलापूर, बीड, सांगली, धाराशिव आता सध्या खूप मोठ्या पावसाची शक्यता येत्या 24 तासामध्ये नाहीये. क्वचित एका दुसऱ्या ठिकाणी हलकासा पाऊस होऊ शकतो. जास्त शक्यता सध्या दिसत नाही. बाकी या अपडेटमध्ये इतकंच. जसं इकडे राहिला एक भाग सांगली अजून सांगली नाही इकडे रत्नागिरी आणि सिंधुदुर्गाचा पश्चिम भाग असेल किनारपट्टीचा या ठिकाणी सुद्धा हलक्या मध्यम किंवा थोड्यासाठी जोरदार पाऊस तरी पाहायला मिळतील. त्याच्या अपडेटमध्ये इतकंच. हवामानाचे असेच अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक पेज फॉलो करा.